ये अपन कुछ नहीं करने वाला है क्या? जो कुछ भी करना है तुम लोगों को करने का है. अपन खाली टेक्निक बताएगा. तर बघा टेक्निक अशी, सगळ्यात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय, MPSCचा नाही. त्यामुळे MPSCचे पुस्तक वाचण्यापेक्षा पोलीस भरतीला जे उपयोगी पडतील त्या नोट्स किंवा पुस्तक वाचा. तर यासाठी बघा फक्त मागच्या 6 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला जास्त फोकस करायच्यात. त्यामध्ये सुद्धा लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, नंतर आता जे मंत्रिमंडळ स्थापन झालं ते, मंत्र्यांची यादी, त्यांचं मंत्रालय, त्यानंतर जे पालकमंत्री जे जाहीर होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे. त्यानंतर जे काही आता क्रीडा घडामोडी झाल्या त्यातल्या फक्त महत्त्वाच्या घडामोडी करायच्या की ज्यामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय लेवलला जर समजा काय एखादं सुवर्णपदक वगैरे मिळवलं असेल तर ते करायचं. त्यानंतर आता बुद्धिबळामध्ये डी कुकेशने तो वर्ल्ड चॅम्पियन झाला, ते सुद्धा महत्त्वाची घडामोडी. तर अशा घडामोडी जिथं भारत महत्त्वाचा आहे अशा घडामोडी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार असू द्या किंवा बाकीचे जे काही असतील ते सर्व पुरस्कार तुम्हाला करायचे आहेत. निधन वार्तामध्ये सुद्धा एकदम फेमस पर्सनॅलिटी त्या घ्यायच्यात. तर आत्ता बघा झाकीर हुसेन यांचं निधन झालं तर त्यांच्यावरती प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला येऊ शकतो. म्हणजे माझ्या सांगण्याचा मुद्दा एकच आहे की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर त्या लेवलनेच अभ्यास करा. उगाच MPSC सारखं ते एकदम डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करू नका, कारण पोलीस भरतीला तुम्हाला वन लाईनर जास्त उपयोगी पडतात. ओके, धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा.